गोंदिया जिल्ह्यात 4 विधानसभा क्षेत्र आणि या 4 विधानसभा क्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते या ठिकाणी आमदारमधून कार्यरत आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभेचा जर आपण विचार केला तर गोंदियामध्ये अपक्ष आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले विनोद अग्रवाल हे आमदार आहेत। तिरोळा त्यामध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार आहे, तर आमगाव विधानसभेमध्ये काँग्रेस यांचे आमदार आहे। आणि या 4 मतदारसंघामध्ये आज आपण जय महाराष्ट्राची विधानसभेची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आणि या विधानसभेच्या रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते आज आपल्यासोबत आहेत आणि गोंदिया जिल्ह्याच्या या 4 विधानसभेचा आढावा त्यानिमित्त आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि यासोबत आज आपल्याशी बोलण्यासाठी अमर वराडे हे काँग्रेसचे प्रदेश सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, या ठिकाणी सत्तेत असलेल्या आमदारांनी किती विकास केला आणि कोणकोणत्या प्रकारे विकास करून विकासाचा एक आराखडा गोंदिया जिल्ह्यासाठी तयार केला आहे? मागील 2019च्या निवडणुकीनंतर या गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभेमध्ये गोंदियामध्ये अपक्ष आमदार निवडून आले होते, आमगावमध्ये आमच्या काँग्रेसचे आमदार निवडून आले होते, इथे तिरोड्यामध्ये भाजपाचे आमदार निवडून आले होते, अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे त्यावेळेस आमच्या आघाडीसोबत होते ते मनोहरराव चंद्रिकापुरे निवडून आले होते। परंतु या 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे सरकार पाडले महाविकास आघाडीचे आणि त्यानंतर पक्षफोडीचे राजकारण करून माननीय शरद पवार साहेब यांचा स्थापनेपासूनचा जो पक्ष होता त्याला फोडून मुळात त्याला चॅलेंज देण्याचं काम केलं। माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला म्हणजे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांच्या पक्षाला चॅलेंज करण्याचं काम केलं आणि ज्या प्रकारे विरोधाभास या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाला, लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया मग त्या सार्वजनिक निवडणुका ज्या उपनिवडणुका झाल्या त्याच्यामधून असो किंवा काही ठिकाणी नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असो किंवा इतर अन्य निवडणुका असो, पोटनिवडणुका असो आणि मागच्या 3 महिन्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे दारुण पराभव अबकी बार 40 पार म्हणणाऱ्यांचा झाला, त्याच्यानंतर हे लोक घाबरले आणि घाबरून मागे फक्त 2.5 वर्ष जे काम करत राहिले पक्षफोडीचं, लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं की तुम्ही कुठलाही विकास केला नाही आणि विकास केला नाही म्हणूनच घाबरून कशाही प्रकारे विधानसभा निवडणुका जिंकायच्या या दृष्टिकोनातून आता लाडली बहीण हा योजना आणलेली आहे। पण या लाडली बहिणीच्या योजनेचं खरं रूप लोकांना आणि विशेषतः महाराष्ट्रातील आमच्या आया बहिणींना कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये यांनी विकास एकही रुपयाचा केलेला नाही आहे। फक्त आणि फक्त आपला घरं भरण्याचे आणि राजकीय पक्ष फोडून 50 खोके त्या पक्षाच्या आमदारांना कसं वाटता येईल हेच काम करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी भाजपाचे विधानसभा समन्वयक दिनेश दाद्रीवाल आहेत। काय सांगाल की भाजपावर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी या ठिकाणी विकास केला नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये, काय सांगाल आपण? गोंदिया विधानसभा में भारतीय जनता पार्टी के निर्वाचन में केवल तिरोड़ा से विधायक जीत के आए थे। अपक्ष विधायक भारतीय जनता पार्टी के बागी बनकर लड़े थे। मोरगांव अर्जुनी में जैसे उन्होंने बोले उन्हीं के थे और आमगांव से कांग्रेस के थे। तो तिरोड़ा में बहुत विकास के काम हुए, धापेवाड़ा प्रकल्प का काम हुआ और हमारी 2.5 साल पहले सरकार आई तो उन्होंने भी महाराष्ट्र में विकास के काम बहुत किए, बहुत फंड रिलीज़ किए, महाराष्ट्र में सड़कों का जाल बिछाए, महाराष्ट्र में लाडली बहना योजना लाए। जहाँ तक फोड़ा फोड़ी की बात की जा रही है तो अमर वराडे जी को याद दिला दूंगा कि भारतीय जनता पार्टी पिछले चुनाव 2019 में भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति में लड़ी थी और दोनों को मिलाकर के स्पष्ट बहुमत आया था। तोड़फोड़ की राजनीति माननीय शरद पवार जी ने किए थे कि उद्धव साहब को हमारे पास से लेके चले गए थे। उद्धव साहब और भारतीय जनता पार्टी की विचारधारा एक थी और उस विचारधारा के आधार पर बहुत वर्षों से युति टिकी हुई थी। एक छोटे से मुद्दे पर वह युति टूटी तो जो हमारे साथ जीत कर आए थे वास्तव में तो दारुण पराभव उस समय की कांग्रेस और एनसीपी का हुआ था और भारतीय जनता पार्टी और शिवसेना जीती थी। तो जो काम उनने किए वो काम का प्रति उत्तर उनको 2.5 साल बाद मिल गया और जिनने सत्ता में बैठना था वो सत्ता में बैठे। भारतीय जनता पार्टी ने अगर उनकी पार्टी तोड़कर लाई तो मुख्यमंत्री किसको बनाई? शिवसेना के शिंदे साहब को बनाई, अजित पवार साहब को उप मुख्यमंत्री बनाई। तो भारतीय जनता पार्टी का सत्ता के प्रति लालच नहीं था, लेकिन जिसने जैसा किया उसको वैसा करके दिखाना यह भारतीय जनता पार्टी का धोरण था। भारतीय जनता पार्टी ने करके दिखाई। अभी हरियाणा का चुनाव हुआ है, आप देखिए कांग्रेस वाले तो
फटाके लेके आ गए थे एग्जिट पोल देख करके, और फिर उनने रिजल्ट आने के बाद में 30% के रेट में फटाके बेच दिए। भाजपा वालों को कि अब आप फोड़िए फटाके, क्योंकि रिजल्ट भाजपा के पक्ष में आया है। ऐसी महाराष्ट्र में होने वाला है। महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे साहब और राष्ट्रवादी अजीत पवार, ये तीनों की मिला के सरकार बनेंगी, ऐसा हमको पूरी उम्मीद है। उस दिशा में हम प्रयासरत हैं। गोंदिया विधानसभा का उल्लेख करना चाहूँगा मैं समन्वयक के रूप में। गोंदिया विधानसभा की बहुत विशेष परिस्थिति है। जो हमारे पास पिछले बार लड़े थे वो कांग्रेस से आके एक लड़े थे और अमर भाऊ वराड़े अच्छे से लड़ नहीं पाए, तो वोट का डिवीज़न हुआ नहीं और इसीलिए हम चुनाव हार गए कमल छाप। अगर अमर भाऊ वराड़े 40-1 हज़ार वोट ले लेते तो शायद हमारी पार्टी जीत जाती, लेकिन वो 7-8 हज़ार में अटक गए और इसीलिए फिर वो जो पिछली बार कांग्रेस के आए थे वो कांग्रेस में वापस चले गए। और हमारी पार्टी के जो गए थे उनको देख करके जब वो चले गए हमारी पार्टी से, तो हमारी पार्टी के नेता हमारी पार्टी में वापस आ गए। तो अब हमको पूरी उम्मीद है कि लोकसभा में जिस तरह भारतीय जनता पार्टी गोंदिया भंडारा लोकसभा में हारने के बाद भी गोंदिया विधानसभा में 36,000 वोट से करीब करीब आगे रही, हमें उम्मीद है कि गोंदिया विधानसभा में भारतीय जनता पार्टी की प्रचंड मतों से विजयी होंगी। और उसके लिए सभी कार्यकर्ताओं ने 4-5 मीटिंग ले ली है। हमारी बूथ स्तर पर तैयारी शुरू है, हमारी शक्ति केंद्र प्रमुख स्तर पर तैयारी शुरू है और अभी 13 तारीख को देवेंद्र जी आने वाले हैं और एक हमारा बड़ा कार्यक्रम होने वाला है जिसमें कार्यकर्ताओं में एक जोश आएगा और हम निश्चित रूप से लोकसभा की जो लीड है हमारी 35,000 की, वह लीड बढ़ाने का हम प्रयास करेंगे और उसमें हम सफल भी होंगे। धन्यवाद। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंकज यादव आहेत। काय सांगाल की गेल्या गोंदिया विधानसभेमध्ये 4ही विधानसभेमध्ये खरोखर विकास झाला आहे का? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आपण जे बोललेलं आहे की 4 विधानसभांमध्ये काही विकास झाला आहे का, विकास कोणाला बोलतात मग समजत नाही मला। क्या रोड रस्त्यानं बनवलं ते विकास झाला का? तर लोकाला जे शेतकरी बंधू आहे, महिला आहे, भगिनी आहे, जे युवा बेरोजगार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं काम भेटलं का? ज्या रोजमर्राची जे माणसाला जे काम राहतं, आरोग्य, शिक्षण, त्यामध्ये जिल्ह्यात कोणताही विकास झालेला नाही आहे। रोड रस्ते बनवण्यासाठी ग्रामपंचायत असो, नगरपरिषद असो, तिथे जनता टॅक्स पटवतात आणि ज्यांच्या पहिले BJPमध्ये गेलेले होते, उमेदवार होते, त्याला लोक भूमिपूजन दास म्हणत होतं। आणि त्याच्यानंतर जे लोक निवडून आले अपक्ष, ते भूमिपूजन दास तेही झाले। पहिले पार्ट 1, त्याच्यानंतर पार्ट 2। आणि दुसऱ्या विधानसभा तिरोडा असो, आमगाव असो, मोरगाव अर्जुनी, या क्षेत्रामध्ये जे विकास म्हणतात, एक तरी विकास तुम्ही सांगा पत्रकार बंधू की विकास कोणाला म्हणतात? रोड रस्ते बनवण्यासाठी काय विकास झाला का? जे डांबरचे रोड आहे 6-6 महिन्यामध्ये कायदा आहे, कोणताही रोड बनवलं तर कमीत कमी 4 वर्ष 5 वर्ष राहायला पाहिजे। मग 6-6 महिन्यामध्ये रोड बनत आहे, त्याला विकास झाला का? आणि जे ठेकेदार आहे ते आमदारच्या गरिबीचे लोक आहे आणि ऑनलाईन टेंडर नाही ऑफलाईन टेंडर चालू आहे, तर विकास झाला का? कायद्याचे पालन होत आहे का? त्या संविधान आणि जे कायद्यांचा जे नियम आहे, धोरण आहे, त्याला पालन करत आहे का? सर्व कायदे आणि जे संविधान आहे त्याला बाजूला ठेवून काम चालू आहे आणि जे आरोग्य आणि शिक्षण त्यामध्ये काय झालेले नाही। माझ्या माहितीनुसार, माझ्या पाहण्यानुसार कोणताही विकास 5 वर्षामध्ये झालेला नाही। आपण पाहू शकतो विरोधकांनी आरोप केला आहे की गोंदिया शहरामध्ये, विधानसभेमध्ये आणि जिल्ह्यामध्ये विकास झाला आहे। काय सांगाल भाजपमधून, आपण काय सांगाल की विकास झाला आणि आरोप केला जातो? माझे भाऊ पंकज भैया म्हणत आहे की विकास झाला नाही। आत्ताच तुम्ही सांगितलं की एकमेव आमदार आमचा तिरोडा क्षेत्रात होता आणि 3 आमदारपैकी 1 अपक्ष आता भाजपमध्ये आले आणि 2 एक राष्ट्रवादी आणि काँग्रेस। माझा दावा आहे की मागील 2.5 वर्षामध्ये जेवढा निधी महाराष्ट्र शासनाने या विधायकांना दिलेला आहे, आमदारांना, तेवढा निधी मागील 50 वर्षात दिलेला नाही। आता तो विकास निधी कोणता आमदार कोणत्या रूपाने कुठे खर्च करतो हा लुकआउट त्या आमदाराचा आहे। विकास कसा होतो हाच त्यांना समजला नाही, तर आता त्याच्यामध्ये काही शब्दच नाही आहे। आमचे लहान भाऊ अमर भाऊ म्हणत आहे की
पक्ष फोडला. अहो, टाळी एका हाताने वाजत नाही. एक त्यांची पण काहीतरी इच्छा होती, त्यांची पण त्यांच्या पक्षामध्ये नाराजी होती, म्हणूनच तर फुटून आमच्याकडे आले की नाही ते. आणि त्यांनी जो पक्ष निर्माण केला तो ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओरिजिनल शिवसेना भाजपासोबत आहे आता. म्हणून त्यांचा जो आरोप आहे हा चुकीचा आहे की पक्ष फोडला आम्ही म्हणून. आणि आता सर्व महायुतीमध्ये जे आमदार आहेत आमचे, ते सर्व 2.5 वर्षापासून तुम्ही जे आता बघा, एवढा विकास निधी खेचून आणला आहे की अपक्ष आमदार आता आमच्यासोबत गोंदिया विधानसभेत आलेले आहेत. त्यांचा विकास बघा तुम्ही. आणि एवढंच नाही तर जे आमदार म्हणजे माजी आमदारांना निधी तुम्ही कधी ऐकला होता का? माजी आमदार निधी खेचून आणत आहे म्हणजे कसा तरी विकास झाला पाहिजे म्हणून शिंदे सरकार आणि आमची महायुती सरकार जे हारलेले आमदार आहेत किंवा पूर्व आमदार आहेत त्यांनासुद्धा निधी देत आहेत. मग कसा विकास नाही झाला म्हणतात हे मला कळत नाही. सौरभ रोकडे, जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आहेत. काय सांगाल, खरोखर गोंदिया जिल्ह्यामध्ये विकास झाला आहे का? गोंदिया जिले के जो अपक्ष आमदार है, वो आमदार जिन्होंने अपने आप को जनता का आमदार बताने की कोशिश की, वो जनता के आमदार तो रहे नहीं, वो मात्र ठेकेदारों के आमदार बनकर रह गए. इसके कुछ माह पूर्व ही हमने हमारा जो एकमात्र उड़ान पुल है उसकी हालत देखी थी कि उसकी हालत ऐसी हो गई थी कि जर्जर पुलिया निकल रहा था. उसके बाद भी आपको रिंग रोड परिसर हो, ऐसे कई परिसर है जहाँ पर ऐसी सड़क बोलो, ब्रिजों की ऐसी हालत है. और जो आमदार बोलते हैं कि उन्होंने विकास किया, उन्होंने विकास सिर्फ खुद का किया है, ना गोंदिया ज़िले का कोई विकास हुआ है. और यहाँ पर जो रोडें बनाई गई जो उनके करीबी लोगों द्वारा, वो 6-6 महीने में पूरी रोड उखड़ गई. जनता पूरी त्रस्त है. अब जनता उनसे पूछती है कि हमारा क्या कसूर जो हमने तो आपको चुन के दिया. आपल्यासोबत वंचित आघाडीचे विनोद मेश्राम आहेत. काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये आमदारांनी खरोखर विकास केला आहे का? आमदारांनी विकास केला नाही. त्यांचे सर्व जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्ष कोणत्या पक्षामध्ये आम्ही जावं आणि कोणत्या पक्षामधून त्या पक्षामध्ये यावं त्यांच्याकडे जास्त लक्ष होता. की मुंबईमध्ये जे मोठे नेते त्यांचे आहेत वरिष्ठ बसून 2.5 वर्ष फक्त महाविकास आघाडी जी तयार झाली त्या महाविकास आघाडीचे लोक मला मुख्यमंत्री का केला नाही, आपण इथून जाऊन दुसऱ्याकडे आपण मुख्यमंत्री कसे बनू याच्या त्या वाटेमध्ये ते सर्व प्लॅनमध्ये होते. आणि 2.5 वर्षाच्या नंतर आता जे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे की त्याच्यातून काही लोक निघून पुन्हा ते परत त्यांच्याच पक्षाकडे जाण्याचा जो प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यामध्ये 5 वर्ष हे निघत आहेत. म्हणून या ठिकाणी 4 विधानसभेला काही त्यांचा विकास झाला नाही. तुम्ही गंगाबाई हॉस्पिटलला जाऊन पाहू शकता किंवा KTS हॉस्पिटलला जाऊन पाहू शकता. त्या ठिकाणी जी दशा आहे शौचालयाची, पिण्याचा पाणी नाही, आरोग्याला विदर्भनी जे लोक काही कर्मचारी त्या ठिकाणी येतात त्यांच्यावर नियंत्रण नाही. जिल्हा परिषदेला तुम्ही जाऊन पहा, ते 12 वाजता 1 वाजता इथं येतात विदर्भनी प्रत्येक कार्यालयामध्ये आणि ते पुन्हा विदर्भनी जातात तर किती तास बसतात. येथील स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्यातही लक्ष आहे का, किंवा दुसऱ्या पक्षाचे जे लोक आहेत वरिष्ठ नेते असतील त्यांच्यातही लक्ष आहे का? तर जे आरोग्याचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे, विकास कुठं झाला? 450ला जो गॅस हंडा मिळत होता तो हंडा 1000ला मिळत आहे. आता 6 दिवसाच्या पूर्वी जे 1600ला तेलाचा टीन होता त्याची 2100 झाले, 500 रुपये वाढले. म्हणजे 1500 रुपये तुम्ही लाडली बहिणीच्या नावावर देता आणि महिलाला देऊन पुरुषांच्या खिशातून जर काढता, तर ह्या प्रकारचा जर विकास तुम्ही करत असाल तर तो अमान्य आहे लोकांना. आपण पाहू शकतो विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आपण याविषयी 4 विधानसभा आहेत अमरभाऊ, आणि या 4 विधानसभेपैकी काँग्रेस किती जागा लढवणार आहे? नाही, महाविकास आघाडीचं सध्या आमचं 3 पक्षाचं गठबंधन असल्यामुळे त्याच्यावर आज सध्या चर्चा चालू आहेत. आपण बघत आहात आणि आपल्या माध्यमाने आम्हीसुद्धा बघत आहोत की महाविकास आघाडी असो की महायुती असो, या दोघांची बैठक अजून फायनल व्हायला आहेत. त्याच्यामुळे आता ते कुठली जागा कोण लढणार हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय. आणि ते तिन्ही पक्षाचे माननीय शरद पवार साहेब, माननीय राहुल गांधी साहेब आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे मिळून ठरवतील. परंतु गोंदिया जिल्ह्यामध्ये निश्चितच यावेळेस महाविकास आघाडीचा वरचष्मा असणार आहे. विकासाचे जे मुद्दे आहेत ते स्थानिक मुद्द्यावर हे सरकार आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, ते गोंदियाचे लोकप्रतिनिधीचं एकदम विफल झालेले आहेत.
आपण बघा की 5-7 वर्ष पहिले जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम इथे आलेली होती त्याचं काम अर्धही झालेलं नाही आहे अजून. एका बाजूचंही काम व्हायचं आहे आणि त्या कामामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून फक्त कंत्राटदार आणि स्वतःचे खिसे भरण्याचं काम माननीय आमदारांनी केलेलं आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवलेले आहे. पिण्याच्या पाण्याची 24 तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार होती, ती व्यवस्था आता अर्धा तास, आठवड्यातून 1 तास पाणी मिळत आहे. याला जबाबदार कोण? शेवटी आमदार. म्हणजे मग पैसे जर आले, आमचे बंधू दीपक भाऊ कदम यांनी सांगितलं की बरोबर आहे, आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही तेवढे पैसे या गोंदिया विधानसभेतील आमदाराला असो किंवा तिरोडा विधानसभेतील आमदाराला मिळाले, हे मी एकदम जाहीरपणे मान्य करतो. पण या दोन्ही आमदारांचा निधी त्या विधानसभेच्या लोकांना दिसत नाही, त्या लोकांच्या विधानसभेतील लोकांच्या उच्चापनाकरता खर्च झाला नाही, तर नेमका हा निधी गेला कुठे, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आज गोंदिया नगर परिषदच्या हद्दीमध्ये जवळपास 200 किलोमीटरच्या वरचं रस्त्याचं आंतरजाळ आहे. 200 किलोमीटरच्या वरचा. तुम्ही 200 मीटर चालून दाखवा जिथे एक गड्डा नसेल किंवा एखादे नसेल म्हणून. तुमच्या घरची स्त्री किंवा लहान मुलं ट्युशनला जाणारे 200 मीटरही विदाऊट टॉर्च रात्रीच्या वेळेस त्या रस्त्यावर चालू शकत नाही, अशी दुरावस्था या गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये करून ठेवलेली आहे. कारण मुळामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा सरकार आलं त्या सरकारमध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेले. जे काम करण्याची वेळ होती त्यावेळेस यांनी मध्य प्रदेशचं सरकार फोडलं, राजस्थानमध्ये सरकारचा तोच प्रयत्न केला, कर्नाटकमध्ये तोच प्रयत्न केला, महाराष्ट्रामध्ये ते सफल झाले. महाराष्ट्रामध्ये मुळात जर शिवसेना ओरिजिनल यांच्यासोबत राहिली असती तर आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 लोक निवडून आले, माननीय शरद पवार यांच्या पक्षाचे 8 लोक निवडून आले, यांच्या पक्षाचा सोबत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस जे मूळ राष्ट्रवादी म्हणून राहिले ते सगळी न्याय यंत्रणा आणि सगळे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मुळात तो पक्ष त्यांना आहे असं ठरवण्याचं काम केलं. परंतु लोकांनी मात्र या गोष्टीला थारा दिला नाही आणि धुडकावून लावलं आणि लोकसभेमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली. काय सांगाल पंकज भाऊ, गोंदिया विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणूक लढणार का? गोंदिया विधानसभामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे ती निवडणूक लढणार, त्याच्या उमेदवार राहणार आणि जे आमचे मोठे नेते आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आदेश आम्हाला देणार महाविकास आघाडीच्या त्या आघाडीवर राहणार. मी एक आणखीन गोष्ट म्हणतात की आमचे मोठे भाऊ दीपक भाऊ आणि जे सगळ्यांना सांगितलं की दिनेश भैया आमचे मोठे बंधू त्याने सांगितलं की फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार तिरोडाला होता, ते 2.5 वर्ष आमच्यासोबत जे अपक्ष आमदार सत्याचा लाभ घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये गेले, त्याच्यानंतर तो कुठं गेले, कोणत्या पक्षाच्या नेत्याची आमसभा घेत होते. आणि आता तुम्ही मला सांगा, हा वारंवार तुम्ही क्वेश्चन करतात की या जिल्ह्यात 4 विधानसभा आहे, बरोबर आहे. 4 विधानसभामध्ये एक मेडिकल कॉलेज आहे आणि त्या मेडिकल कॉलेजला फक्त 6 व्हेंटिलेटर आहे. एक विधानसभाची संख्या किती आहे? वोट संख्या 3 लाखच्या वर आहे. मला सांगा की एक विधानसभाला किती व्हेंटिलेटर गेले. ह्या मेडिकल कॉलेजला कोणी गोरगरीब आलेले आहे, शासनच्या धोरणप्रमाणे GST ज्या व्यापारीचं आपण घेत आहोत त्याला काय द्यायचं, शिक्षण आणि जे आरोग्य आहे त्याची सुविधा नाही द्यायचं का? आता तुम्ही पहा, नगर परिषद असो जिल्हा परिषद असो त्याची शाळेची काय व्यवस्था आहे. आणि आमचे जिल्हा परिषदेचे सभापती अध्यक्ष म्हणतात की आम्हाला काही पैसे भेटत नाही शासनाकडून. ठीक आहे, 2 वर्ष आमची सरकार होती त्यावेळी प्रशासक बसले होते जिल्हा परिषदला. त्याच्यानंतर 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीची महायुती आणि उद्धव साहेबांची सरकार गेलेली, आमची महायुती आली. पैसे काहून नाही दिले? कोणाकडे जात असतं पैसे? आमदारकडे. काहून? हा हिटलरशाही आहे. ज्या हिटलरशाहीमध्ये जनताचा नाश होऊन राहिला. आता तुम्ही पहा, ह्या गोंदिया जिल्ह्यात हे बेरोजगार युवकासाठी अप्लायमेंट ऑफिस राहत होतं. अप्लायमेंट ऑफिस आहे का? आता अवकाळी पाऊसमध्ये शेतकरी बंधूला पैसे नाही मिळले. काहून? 1500 रुपये 50 रुपये रोज, 50 खोके जसे खाल्ले होते तसे 50 रुपये रोज आमच्या आई बहिणीला देत आहे. आता ज्या बहिणीला ज्या मुळा बाळाला साड्या जाण्याच्या वेळी 10-20 रुपयाची चिप द्यावी लागते,
त्या चिप्स सकाळी 10-20 रुपयाची आणि संध्याकाळी ते परत येतात, त्याला 10-20 रुपयाची चिप्स द्यावं लागते, काहीतरी खाजा द्यावं लागते. आणखी त्यासाठी त्याला 50 रुपये कसं गेले काही माहीत नाही. तर त्या घरी आपण एखादी बेरोजगारला ठेकेदारी पद्धतीनं सोडून काही नोकरी दिली असती तर काय 50 रुपयाची गरज बसली असती का? पण काय 50 खोक्याची आदत झालेली आहे आम्हाला, तर तसंच कसं करायचं आहे. तसंच आमची गाय माताला 50 रुपये चारा देऊन राहिलं, तसे आमच्या आई बहिणीला 50 रुपये देऊन राहिले. काय सांगा, ज्या माणूस आणि पक्ष आमची गाय माताला तुम्ही सगळ्याला एकच धोरणमध्ये घेत आहे, बरोबर आहे का? आणि जे आमचे स्कॉलरशिप असं होती ते स्कॉलर बंद झालेली आहे. तसंच आमची जे आई आहे, जे म्हातारी आहे, त्याला एक मुडीच्या नंतर दुसरी मुडी होत असती त्याला पैसे मिळत होते, ते पैसे काय बंद केले? युवकांना भत्ता मिळत होता, बेरोजगार भत्ता, कशाला बंद केलं? या महायुती सरकारने इलेक्ट्रिक बिलमध्ये 100 युनिटच्या नंतर 1 युनिट वाढतं, त्याचं बिल वाढून जातं. आणि यात ज्या लोक म्हणतात की भूसे राज्यामध्ये ते सांगितलं की वीज बिल देणार, वीज फिक्री देणार फक्त चुनावपर्यंत, त्याच्यानंतर लोकांना लुटणारा कसं, त्याच्या लुटाच्या कसं, त्याच्या मारण्याच्या कसं, जसे सुलो पायजन होतात ना, तर सुलो पायजन देऊन राहिले आम्हाला. माझ्या विनंती आहे महायुतीचे समर्थित आमदाराला की आमच्या किसान मंजुरीच्या अवकाळी पावसाचे पैसे देऊन द्या ना. आता महिला बचत गटमध्ये तुम्ही आलं तर हालमध्ये काम करण्यासाठी कोणतं उद्योग तो आणा, फक्त आई बहिणीला काम नको करा. सरकार आहे महायुती, याची जनता याच्या कायदेशीर निर्णय देणारच. आपल्यासोबत भाजपाचे आहेत, काय सांगाल गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपा किती जागा लढेल आणि कोण आमदार? नाही, नमस्कार, मी मनोज रामभाऊ मेंढे, गोंदिया अध्यक्ष आहे. मुळातच जागा लढण्याचा आमचा विषय नाही आहे, ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. राज्यात महायुतीचे सरकार आहे, या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट असे 3 पक्ष आहेत आणि त्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यानंतर आपण किती जागा लढू ते पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. मुळातच दुसरा विषय असा आहे की गोंदिया जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, शेतीचा जिल्हा आहे. आणि जेव्हापासून या राज्यात देवेंद्रजीचं सरकार आलं, उद्धव ठाकरेच्या नंतर देवेंद्रजीचं सरकार आलं, धानाला बोनस देण्याचं काम देवेंद्रजीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून झाला. आणि आत्ताच नुकत्याच आपण बजेट संपन्न झाला, त्या बजेटमध्ये आपण बघितलं असाल शेतकऱ्यांना मोफत विद्युत बिलामध्ये मोफत जेवढं बिल होतं, 1.5 लाख असो की 2 लाख असो, तो संपूर्ण इलेक्ट्रिक बिल, शेतकऱ्यांचं इलेक्ट्रिक बिल माफ करण्याचं काम सरकारने केला. आणि तोच नाही तर पुढचे 5 वर्ष हा 0 बिल येईल असा सरकारने आश्वासन पण दिला. त्यानंतर मूलभूत जो गरजा आहेत, आपला आता शेतकऱ्याचा जिल्हा म्हटला तर पाण्याची व्यवस्था पाहिजे, तर शेतकऱ्यासाठी धापेवाडा सिंचन, बोदलकसा हे सरकारने केला, सरकारच्या माध्यमातून झाला, आपले विजयभाऊच्या माध्यमातून झाला. आणि तेच नाही, प्रत्येक गावामध्ये कृषी आधारित आपला जिल्हा असल्यामुळे धानाचे गोडाऊन, महिलांसाठी जे लाडली बहिणाचे पैसे येणार आहेत त्याच्या माध्यमातून महिला बचत गट निर्माण करण्याचं काम करण्यात आला. आणि तेच नाही, आपण जो प्रलंबित कित्येक वर्षापासून ओबीसी बांधवांकरता हॉस्टेलचा प्रश्न होता, कालच 36 जिल्ह्यामध्ये 72 हॉस्टेलच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सन्माननीय नितीन गडकरी साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि महायुतीचे नेत्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून करण्यात आला. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला. हरियाणा तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी. हा पूर्णच्या पूर्ण कोणत्याही विधानसभेत कोणालाही जागा भेटो, युतीचे 4ही आमदार निवडून येतील असा मला वाटते. आपल्यासोबत शालिनी ताई, काय सांगाल की सध्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, याचा खरोखर हा राजकीय फंडा आहे की याचं काहीतरी महिलांना जे उद्धारीकरण करण्यासाठी केलं आहे, काय सांगा? दादा, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मागच्या 70 वर्षामध्ये आपण जे परिवर्तन नाही बघितलं ते या 10 वर्षामध्ये आपण बघतो आहे. माननीय या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गरिबी काय असते हे बघितलं
आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण केलं आणि तशा योजना त्यांनी इम्प्लिमेंट केल्या भारतात. आपण आज जर बघितलं तर उज्ज्वला गॅस ही बंद नाही झाली, ही प्रत्येक महिलेला अजूनही सुरू आहे आणि त्याचा लाभ पण एक गरीब महिला घेते आहे. यांना कदाचित माहीत नसेल, या देशामध्ये अशा कितीतरी घरं होते जिथे सिलेंडर कसा असतो आणि सिगडी कशी पेटते हे माहीत नव्हतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आज जे लाडली बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना मिळाले, एखादी विधवा महिला असेल, तिला 2 मुलं असतील, ती मोलमजुरी करायची, तिला थोडंफार मिळायचं आणि तिला घर कसं चालवायचं याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण व्हायचे. पण आज जी परिस्थिती योजनेमध्ये बदलली आहे, ज्या महिलांना आज 1500 रुपये मिळत आहेत त्यांना किती सोय झाली. त्यांना मुलांची फीस, ट्युशनची फीस देता येते, म्हणजे आज ते ट्युशन लावू शकतात महिलांना. अजून एक गोष्ट सांगते दादा, मी कास्ट शेड्यूल कास्टची मुलगी आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो, भारतीय जनता पक्षाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी लंडनचं घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, जो कित्येक वर्षापासून अडकलेलं होतं, निलामीवर आलं होतं, पण त्याला घेऊ शकले नाही, तो घेऊन मोदी साहेबांनी सरकारला हँडओव्हर केलं. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. ज्या